आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय ताडदेवला मिसेस अपर्णा दीक्षित यांच्या घरी. तर चला आज त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या रेसिपी शिकायला मिळणार आहेत ते बघूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला ओळख करून देता? माझं नाव अपर्णा अनिल दीक्षित. मी सर्व्हिस करत होते बीपीटी मध्ये. आता सध्या रिटायर्ड आहे. ओके. आणि ह्या ही माझी धाकटी बहीण. ती पण म्हणजे आता रिटायर्ड झाली. ती पण बीएमसी मध्ये सर्व्हिस करत होती. माझं नाव रोहिणी मोहन करते. ओके. तुम्ही किती वर्ष केली सर्व्हिस? म्हणजे माझी 30 वर्ष सर्व्हिस झाली. तुमच्या घरी कोण कोण असतं? आमच्याकडे माझे मिस्टर आणि माझी एक मला बेबी आहे. अच्छा. ती काय करते? माझी बेबी केमिकल इंजिनियर आहे आणि ती आता सर्व्हिस करते. ओके ओके. वा वा वा. छान छान. आणि तुम्हाला कशा प्रकारचं जेवण करायला जास्त आवडतं? तर मला सगळ्यात म्हणजे व्हेजिटेबल जेवण आवडतं. पण त्याच्यामध्ये म्हणजे साऊथ इंडियन डिश मी सगळ्यात खूप छान करते. म्हणजे असं वाटणार नाही आम्ही महाराष्ट्र असून साऊथ डिश सगळ्या छान करते. आणि गुजराती सुद्धा आम्ही उंदो गुजराती पण मला आधी जेवणाची खूप आवड आहे. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तुम्हाला पण आहे? बहिणी बहिणींचं एक नातं एकदम वेगळं असतं, खूप जवळ शिकले. मला ते काही येत नव्हतं. अच्छा. आणि तुमच्या माहेरी कोण कोण होतं? आम्ही 4 बहिणी आणि 3 भाऊ. अरे वा. त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाकाची लहानपणापासून म्हणजे एसएससी पर्यंत आम्ही काही काम केलं नाही. पण एसएससी झाल्यानंतर आम्ही आईला सगळ्या हाताची मदतीला आलो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून स्वयंपाक शिकलो. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? पहिले आम्ही दाखवणार मुगडी चाट. आणखी दुसरं आम्ही सांगणार बटाटा राईस थालीपीठ. ओके. आणि तिसरं आम्ही पालकाची ताकातली भाजी. अरे वा. उत्तम. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. चला मग. आपली पहिली रेसिपी कोणती? मुगडी चाट. मुगडी चाट. मला साहित्य सांगता? 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, खजूर चटणी, हिरवी मिरची, लसूण आणि लाल मिरची चटणी, पुदिना चटणी, मीठ, अनारदाणा आणि शेव. सगळ्यात आधी काय करायचं? मूग डाळ घ्या. हा. मग चणा डाळ घ्या. सगळी घेऊ? सगळी घ्या. वाटीभर मूग डाळ, मग अर्धा वाटी चण्याची डाळ. ही साधारण किती वेळ भिजवली आहे? एक अर्धा तास 1 तास भिजवायची. ओके. आणि क्रशी अशी बारीक वाटायची नाही एकदम. ओके. अशी रवाळ वाटायची. आता चवीला मीठ आणि मिरची. चवीला मीठ एवढं? हा हा घाला. प्रत्येकाचं वेगळं प्रमाण असतं मिठाचं. आणि 1 मिरची स्वादासाठी मिरची घालायची. अख्खी घालू? हो अख्खी सगळं घाला ती. अच्छा. ह्या सगळ्या लागतील? हा. अच्छा. कमी तिखट आहेत? हा कमी तिखट आहेत म्हणून त्या सगळ्या घालायच्या. ओके. आता ते ग्राइंड करायचं. पण आम्ही वेळ वाचवणार आहोत. आम्ही ऑलरेडी ग्राइंड करून घेतलंय. हे तयार आहे. आता ह्याचं आपण मुगडी चाट तळून घ्यायचे. अच्छा. म्हणजे वडे तळून घ्यायचे. आता वडे तळून घ्यायचे आपण चक्क. हे किती जरा जाडसरच? जाडसर जसं रवाळ असं करायचं. एकदम बारीक नाही आपण दळायचं. नाहीतर मग ते फुगत नाहीत किंवा त्याची चव येत नाही. हा. असा गोळा लागतो. हा गोळा लागतो. खुसखुशीत नाही. खुसखुशीत होत नाही. हे कसं असं रवाळ दळायचं. म्हणजे मग सुरेख. आणि हा कुठल्या स्टाईलचा पदार्थ आहे म्हणाला? हा म्हणजे गुजराती स्टाईलचा आहे. ओ. मुगडी चाट. हे नुसतं असं सुद्धा खायला मस्त वाटेल. हे आपल्याला पाहिजे तसं आपण थंडी बिंडी आता सध्या सीझन आहे की नाही चालू. म्हणजे आपण थंडीत सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतो. असं म्हणजे त्याला काही हे नाही. म्हणजे पण जरा चटण्यांमुळे त्याला जास्त टेस्ट येते. ओके ओके. ह्याचा जो एक असा रंग येतो ना छान लाईट ब्राऊन, तो मस्त वाटतो. असा म्हणजे रंग त्यांना असा हे करा. पूर्ण आला पाहिजे. पूर्ण आला पाहिजे असं सगळं. आणि हा पदार्थ तुम्ही कुठनं शिकला? कुठून शिकले असं म्हणजे खरं म्हटलं तर असं आईकडनं शिकलं म्हणायला हरकत.
तुम्ही मूळ कुठच्या आहात? आम्ही कोकणातले. अच्छा. असा रंग चांगला छानपैकी असा आणायचा म्हणजे आणि गॅस बारीक ठेवायचा का मोठा? हो म्हणजे मोठा नाही करायचा. हा. मोठा केला की होत असं गुलाबी रंगावरती असं काढायचं. ओके. आणि हे तेल फार घेत नाही नाही, ना? अजिबात म्हणजे डाळ नाही. असल्यामुळे ते सोडतात तेल आणि बाहेर. काय माहितीये का, ही आपण डाळ जास्त वेळ भिजत टाकायची नाही. ओके. जास्त भिजवली आणि म्हणजे बारीक वाटली की तेल जास्त पितं. म्हणून अगदी तासभर अर्धा तासच डाळ भिजवायची. ही एक खूप चांगली tip हा, आहे. ही चांगली आहे की लक्षात डाळ जास्त भिजवायची नाही आणि ती रवाळ वाटून दळली अशी मिक्सरला लावली की ताबडतोब भजी करायची. तळायची अजिबात ठेवायची नाही. ठेवायची नाही, ठेवून दिलं की मग ते तेल पितं. ओ. त्याच्या म्हणजे कारण आपल्याला कायम असा प्रश्न पडतो की अरे आज कशाला कसं एवढं तेल पिताय, एवढं तेलकट होत आहे. त्याचं कारण नाही, हे हे तेल बघा तुमचं आहे तसंच राहील. तुम्ही किती तळलेत ना तरी ह्याचे तेल पित नाही. ओ वाव. त्याची एक टीप म्हणजे की जास्त भिजवायची नाही डाळ आणि केली की ताबडतोब तळायचं. वा, अप्रतिम. आणि हे गरम गरमच खाता? हो, म्हणजे आता असं गरम खायला आवडत ते गरम पण द्यायचं, नाही तर मग ते चाट मसाला घातला तर जरा गार करायचं. ओके. आता ह्याचं आपण काय करणार पुढे? ते तिथे ठेवलं तरी ह्याचं आता काय नाही, आता चमच्याने जरा आपण त्याला हे करायचं. अच्छा, थोडस फोडायचं. जरा थोडं फोडायचं असं, जसं ओके. आपण पाणीपुरीला शेवपुरीला कसं करतो. अच्छा, पुरी असल्यासारखं. हा, पुरीचं कसं ते जरा हे ओके. करून घ्यायचं असं. करू का मी? हो करा असं. हे बघा, हे कसं छान डीप झालं की नाही हा. असं की मग ह्याच्यामध्ये सगळ्या चटण्या छान व्यवस्थित राहतात. ओ, ऑलराईट. हा. आणि आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे तसं त्या चटण्या घालायच्या चवीला. ओके, मग आता ह्याच्यात चटण्या घालून हा, घेऊया का आता आपण? चटण्या घालून घ्या. आता ह्याच्यात ओके. पहिली तिखट चटणी घाला. लाल मिरचीची पहिली तिखट चटणी घालायची. अच्छा, हा. हे असं शेव बटाटा पुरी सारखी ट्रीट करायचं हा, म्हणजे हा, ह्याला. शेवबटाटा पुरी करायचं. ओके. सगळ्यात आधी काय घालू? पहिली लाल चटणी घाला म्हणजे मिरचीची. ह्याच्यात काय काय आहे? लसूण, आणखीन लाल मिरची आणि मीठ. लसूण, लाल मिरची आणि मीठ वाटून घेतलं. वाटून घेतलाय. लाल मिरची म्हणजे ती सुकी लाल हा, मिरची सुकी लाल असते, मिरची. काश्मीरी. आणि विशेष म्हणजे सुकी लाल मिरची तशीच वाटायची नाही, ती 10 भिजवून मिनिटं ठेवायची. पाण्यात भिजवून ठेवायची. हा. पाण्यात भिजवल्यामुळे ती चांगली गिरवी पण चांगली येते ओके. आणि त्याला कलर छान येतो. वा, ठीक आहे. त्याच्यामुळे मग लाल मिरचीची पहिली चटणी वाढायची आपण त्याच्यात. आता ही पुदिना चटणी हिरवी म्हणजे कॉम्बिनेशन. हे पिवळं, लाल, हिरवं आणि असं म्हणजे दिसायला पण हा, हा, decorate- छान दिसतं. हा. ह्याच्यात काय काय आहे? आता ही पुदिना आहे, कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं. ओके, म्हणजे बेताने घालायला पाहिजे त्याच्यात लाल मिरची, हो, ह्याच्यात हो, हिरवी हा, हा. मिरची हे आहे. असं डेकोरेशन साठी म्हणजे असं छान दिसण्यासाठी असं घालायचं. थोडस रंग हा, छान रंग दिसण्यासाठी. छान दिसतो ना. आता आणि आता ही खजूर चटणी, ही तर स्वीट आहे. ही आपण चाट करताना करतो हा, तीच आहे. तशीच नॉर्मल चटणी. हा. काय काय त्यात ह्याच्यात? त्यात म्हणजे खजूर आहे, हम्म. गुळ आहे आणि चिंच ओके. आणि मीठ चवीला आणि थोडासा तुमचा आम्ही बादशाह मसाला घातलाय छान त्याच्यात. तो थोडासा चाट मसाला घालायचा म्हणजे मग चव येते त्याला. आता आता त्याच्यावरती ती बारीक शेव घाला. हा. आपण हे हा. नीटपणी हा. वेगळ्या डिश मध्ये सजवून घेऊया हा, का? हा, हा. असे अनार आणि हे घातलं की आपली डिश तयार आहे ना? हा, म्हणजे आता अनारदानाला की डिश झाली. चला, खाऊ शकतो. मी हे घालून तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुगडी चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ, 1 वाटी भिजवलेली मूग डाळ, पुदिन्याची चटणी, लसूण आणि लाल मिरच्यांची चटणी, हिरवी मिरची, खजूर चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे आणि मीठ. कृती: प्रथम भिजवलेली मूग डाळ, भिजवलेली चणा डाळ, हिरवी मिरची आणि मीठ हे मिश्रण मिक्सरला जाडसर वाटून घ्यावं. या मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत. एका प्लेटमध्ये हे वडे ठेवून त्याला मधोमध छिद्र करावं. त्यामध्ये लसूण आणि लाल मिरच्यांची चटणी, पुदिन्याची चटणी, खजूरची चटणी, बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीकडे. तर मला हे बटाटा राईस थालीपीठचं साहित्य सांगता? हा. 1 वाटी शिजवलेला भात घ्यायचा, उकडलेला बटाटा, 2 चमचे तांदूळाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ, हिरवी मिरची बारीक चिरून, कांदा, ओवा घालायचा मुख्य त्याच्यात, आणखी चवीला मीठ, लाल मसाला आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी काय करायचं? पहिल्यांदा भात घ्यायचा. हा सगळा हा, घालायचा? सगळा घाला भात. तो बेसन पीठ घाला. किती? बेसन पीठ 4 चमचे. 2 चमचे तांदळाचं पीठ.
ओवा चमचाभर घाला. ओव्याचा फ्लेवर जास्त असतो का याला? ओव्याचा फ्लेवर जास्त तांदूळाला. ओके. बटाटा आधी सोलून ठेवला की तो लगेच असा हा, काळपट काळपट, पडतो हा. आणि तो सुकला की असा आता त्यात कांदा घालायचा. कांदा हा सगळा घालू. कांदा, हा, सगळा घाला कांदा. ओके. लाल तिखट ओके. आणि हिरवी मिरची जरा तोडून घालायची अशी, ओके. म्हणजे अशी वरती छान दिसते म्हणून बारीक चिरायची नाही अशी. आणि त्याला चवीला मीठ घाल थोडं. कोथिंबीर कोथिंबीर भरपूर. कोथिंबीर भरपूर घालायची. कोथिंबीर भरपूर सगळ्यांना कोथिंबीर भरपूर. आणि आता हे सगळं स्मॅश करायचं असं. अच्छा. तेलाचा हात घ्यायचा आणि तेलाच्या हाताने सगळं सुटतं म्हणजे ते हा. लवकर. असा चांगला छान गोळा करून घ्यायचा. ओके. त्यात तेल घालायचं. तेल बऱ्यापैकी लागतं हो, का तेल याला? चांगलं जरा बऱ्यापैकी येतं, मग सुरसुरीत चांगलं होतं तेल घातलं की. त्यांना गोळा असा मळून घ्यायचा. ते नॉनस्टिक आहे ना म्हणून हा, जरा ते हे ते होतं. हलणार. आणि लोखंडी तव्यावरती आपल्या हे पण होतं. लोखंडी तव्याची चवच वेगळी हा, असते. लोखंडी कितीही तव्याची- नॉनस्टिक वर करा शेवटी जास्त लोखंडी छान तवा, चव हा. त्याच तव्यावर येते. अजून पातळ करायला हवंय नको का? नको नको. थालीपीठ हे जाडच असतं. थालीपीठ हो. पातळ नाही करायचं, असं ठुसठुशीत. त्याची मजाच येत नाही हा, ते मजा येत पातळ नाही. पातळ पातळ केलं की. केलं की जास्त नाही मजा येते. ओके. आता झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं. ओके. झाकण ठेवल्यामुळे वरून खालून व्यवस्थित छान शिजलं जातं. शिस्त. हा, ओके. म्हणजे वरून पण शिजतं. ओके. हा, आणि 1-2 मिनिटं ठेवायचं 2 का? मिनिटं ठेवायचं आणि मग पलटायचं. आणि दुसऱ्या परत बाजूला हा, दुसऱ्या बाजूने मग ते आपाप होतं आणि चुरचुरीत आपण चांगलं करायचं आपल्याला जसं पाहिजे तसं. म्हणजे असं डाएट कॉन्शियस लोकांनी कमी तेल घातलं तरी हा, चालेल तेल म्हणजे. कमी चालतं ह्याला. एकदा फक्त थापताना तेल जास्त लागतं. बरोबर. म्हणजे परत वरून तेल आपल्या आवडीप्रमाणे. जर तुम्ही घातलं तेल तर जास्त छानच लागेल, पण नाही घातलं तरी पण चालेल म्हणजे असं. ओके. आता हे काढू का? हो, आता काढा. आता हे दुसऱ्या बाजूनी केलं की आपलं तयार आहे ना हो, हो, हो. थालीपीठ खायला. हो. आम्ही हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बटाटा आणि भाताचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे, 1 वाटी तयार भात, 4 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, कांदा, ओवा, कोथिंबीर, लाल मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवलेला भात घेऊन त्यामध्ये 4 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा ओवा आणि उकडलेला बटाटा घालावा. या मिश्रणामध्ये कांदा, लाल तिखट, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर घालावी आणि तेलाचा हात लावून हे मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाचं थालीपीठ थापून ते पॅनवर खरपूस भाजून घ्यावं. आता बघूया पालकची ताकातली भाजी. मला साहित्य सांगता? हो हो. चण्याची डाळ, शेंगदाणे, पालक, ताक घ्यायचं. ताक, लाल मिरची, बेसन पीठ, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, लसूण, फोडणीसाठी हिंग, हळद, साखर आणि मीठ. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी पालक शिजवलेला आहे तो बॉलमध्ये घ्यायचा. मग त्यात बेसन पीठ घालून तो चांगला स्मॅश करून घ्यायचा. अच्छा. आणि हा आपण किती 3 शिट्ट्या काढल्यात हा, ना? 3 शिट्ट्या काढल्या ह्याला. ओके. आणि आता बेसन पीठ घाला. किती? 2-3 चमचे घालायचं मिळून येण्यासाठी. हे असं वेगळं करण्याचं काही कारण आहे का आधी? हो, कारण का ताक आपण घालतो की नाही तर ताक फाटतं. ओके. तर ताक न फाटण्यासाठी आपण हे आधी सगळं मिक्सिंग करून फोडणीला घालून शिजवून घ्यायचं ओके. आणि नंतर मग वरून सगळ्यात शेवटी ताक घालायचं. अच्छा. आणि मग गुठळ्या पण होत हा, नाहीत. बेसन ह्याच्यातच बेसन घातलं ह्याच्यात की. छान मिक्स झाल्यामुळे ताक फाटत नाही आणि गुठळ्या होत नाहीत. ओके. ओके. असं मिक्स करायचं सगळं. आता आता तेलाची फोडणी करू आपण. ओके. तेल गॅस घाला. लावलेला आहे ना? हा, तेल घाला. आता राई घाला. मोठा करू जरा. आता जिरं घाला. लसणीच्या अख्ख्या पाकळ्या हा, घालायच्या अख्ख्या पाकळ्या घाला. मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, हिंग आणि हळद घाला. ते सगळं छान शिजवून घ्यायचं. असं करून शिजवून घ्या. हां, तिथे लसणीचा वास आणि लाल मिरचीचा वास असा छान होतो. ओके. आणि मग फोडणी खमंग झाली की कुठलाही पदार्थ रुचकर होतो. आता बघा फुटलं, आता चालायचं बघा. रंग पालटला.
बरोबर. हा, आता त्याच्यामध्ये आपण हा जो स्मॅश केलेला पालक आहे तो घालायचा. सगळा घालू हा? हो, सगळा घाला. आता कसं असं खमंग झाला की वास, असं खमंग झालं पाहिजे. थोडं पाणी घालायचं म्हणजे बेसन पीठ असतं की नाही ते फुगतं ना आणि मग खाली लागत ते शिजतं चांगलं. थोडं घालायचं ना. हा, बरोबर. असं चांगल्यापैकी सगळं बेसन आणि पाणी सगळं मिक्स करून असं म्हणजे हे करायचं. आणि याचा रंग पण असा हिरवागार असं म्हणजे परफेक्ट पालक आपला असल्यामुळे त्यात छान रंग येतो त्याला. आणि आता झालं 2 मिनिटं जरा शिजलं हे बेसन पीठ. तर ताक किती पण आपण आपल्याला जेवढं पातळ पाहिजे असेल ना तेवढं ताक घालायचं. तर सगळं ताक घालायचं. ओके, लगेच घालू? हो, घाला. आता झालं, शिजलं नाही. ओके, आता नाही, आता छान होणार अगदी. क्या बात. आणि आता पाणी घातलं तर हरकत आहे थोडं. आपल्याला जर पातळसर खायला हवं असेल ना भाताबरोबर किंवा पोळी बरोबर, हे भाकरी बरोबर जास्त छान लागतं. बरोबर. लाल मिरची लसूण अशी फोडणी असल्यामुळे पाणी ज्वारीची भाकरी आणि म्हणजे आता मीठ टाका चवीला आणि साखर थोडी, थोडं घाल मीठ अजून. आणि म्हणजे आंबट ताक असल्यामुळे साखर घालायची. आता काय करायचं? आता पालकाची भाजी सगळी शिजलेली आहे. आता त्याला वरून लाल मिरची आणि लसूण याची फोडणी द्यायची. ओके, मी ती काढून घेऊ का? आता काढून घ्या बाउल मध्ये. आणि घेता तुम्ही थोडं? हो हो हो. सर्व करायला म्हणजे छोट्या बाउल मध्ये काढून वरून फोडणी द्यायची. आता तेल ना? हा, आता फोडणी करायची. फोडणीत तेल घाला प्रथम. बघा. हा, भरपूर झालं. हा, ओके. आता त्याच्यात आता गरम झालं. आता त्यात लसूण टाका. 4 पाकळ्या टाका. 4 टाका. 4-5 टाका. त्यापासून तडतडला पाहिजे चांगल्या अशा. ओके, छान. आता लाल मिरची घाला. ओके, या अख्ख्या मिरच्या नक्की घालू? तुकडा करा ना, तुकडा केला तरी हरकत नाही, आपल्या आवडीप्रमाणे. म्हणजे आपण कशाही करू शकतो. आता ते घालायचं त्याच्यात लगेच. त्या तळू द्यायच्या नाहीत ना? हा, जरा घाला घाला. आता हे केलं की आपली ही डिश तयार आहे आता खायला लगेच. लगेच. चला, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पालकाची ताकातली भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला पालक, शेंगदाणे, भिजवलेली चणा डाळ, ताक, मिरची, बेसन, लाल मिरची, जिरं, मोहरी, लसूण, साखर, हळद, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला पालक घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घालावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये पालक आणि बेसनाचं मिश्रण, पाणी आणि ताक घालून मिश्रण शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये मीठ आणि साखर घालून ही भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यावी. फोडणी पात्रामध्ये लसूण आणि लाल मिरच्यांची फोडणी करून ती पालकाच्या भाजीवरून घालावी आणि डिश सर्व्ह करावी. आपल्या 3ही डिशेस तयार झालेत. आता आपण त्या टेस्ट करणार आहोत. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. तुम्हाला सुद्धा अशा छान छान रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे ना? अहो, मग पटापट तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. ह्या नवीन वर्षात काही नवीन नवीन पदार्थ शिकण्यासाठी आपण आलोय पुण्याला मिसेस अपोली बापट यांच्या घरी. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ करून दाखवताय? आज मी मिक्स डाळींचा एक स्टफ पराठा दाखवतेय. त्यानंतर आलू आचारी म्हणून एक स्टार्टर आहे आणि एक राघवदास लाडू आहे जो सासूबाईंची स्पेशालिटी आहे. तो त्यांच्याकडनं शिकून मी आज करून दाखवायचा प्रयत्न करते.